नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना संदर्भातील 26 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आणि जे नवीन अर्ज आहेत ते सुरू झाले आहेत का, अंतिम तारीख नक्की कोणती आहे, काय आहे, आणि महा-डी-बी-टीवर अर्ज कसा करायचा आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता मित्रांनो, जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 26 जून 2026 पर्यंत राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत नवीन शासन निर्णय म्हणजेच काय GR, शिष्यवृत्तीच्या रकमेतील वाढ असेल किंवा पात्रतेत मोठा बदल जो आहे तो अजून सध्या तरी जाहीर करण्यात आलेला नाही आहे. मात्र शैक्षणिक वर्ष 2026-27साठी महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सध्या सुरूच आहे, तुम्ही अर्ज करू शकता. ओके, आता तसेच अजून एक अपडेट म्हणजे पात्र विद्यार्थी नवीन अर्ज तसेच रिन्युअल अर्ज महा-डी-बी-टी पोर्टलवर सुद्धा भरू शकतात. ज्यांनी मागील वर्षी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला होता त्यांनी रिन्युअल अर्ज वेळेत हा पूर्ण करणे अतिशय आवश्यक आहे. ओके, तसेच आता मुदतीबद्दल सांगायचं झालं तर आता अर्जाच्या अंतिम तारखेबाबत महत्त्वाची एक माहिती आहे. सध्या उपलब्ध माहितीनुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख जी आहे ती 30 सप्टेंबर 2026 आहे. शेवटच्या दिवसाची तुम्ही वाट न पाहता अर्ज जो आहे तो शक्य तितक्या लवकर तुम्ही पूर्ण करा. ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की शिष्यवृत्तीची जी रक्कम आहे ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डी-बी-टी पद्धतीने जमा केली जाते. ओके, त्यासाठी आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे आणि KYC सुद्धा तुमची पूर्ण असणे आवश्यक आहे. ओके, अन्यथा होणार काय, शिष्यवृत्ती जमा होण्यास तुम्हाला विलंब होऊ शकतो. ओके, आता अर्ज ट्रॅकिंगबाबत आपण बोलूयात थोडंसं. ओके, महा-डी-बी-टी पोर्टलवर ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सुविधा सध्या उपलब्ध आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमचा अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे हे ऑनलाईन तुम्हाला तपासता येते. आता आवश्यक कागदपत्रांची जी माहिती आहे, ओके, ते अर्ज करताना काही कागदपत्रे आहेत ती तुम्हाला तयार ठेवावी लागतील. ओके, ते म्हणजेच की आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, इथं सगळ्या मी गोष्टी लिहिल्यासुद्धा आहेत. ओके, जात प्रमाणपत्र लागू जर असल्यास, मागील वर्षाची गुणपत्रिका, प्रवेशाची पावती, बँक पासबुक, बोनाफाईड प्रमाणपत्र आणि शासनाने मागितलेली इतर आवश्यक कागदपत्रे. ओके, तर मित्रमंडळींनो, आता पडताळणी प्रक्रियेबाबत अजून एक माहिती आहे. ओके, ती म्हणजे की विद्यार्थ्यांनी जर अर्ज सबमिट जर केले त्याच्यानंतर संबंधित महाविद्यालय किंवा संस्थेमार्फत अर्जाची पडताळणी केली जाते. जर कोणतेही कागदपत्रे तुमची अपूर्ण असेल तर अतिरिक्त कागदपत्रे तुम्हाला सादर करण्यास सांगितले जाऊ शकते. म्हणून सर्व कागदपत्रे तुम्ही स्पष्ट आणि योग्य प्रकारे अपलोड करा तुमची. ओके, जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असाल तर खालील गोष्टी एकदा नक्की तपासा. तुमचा अर्ज जो आहे तो पूर्ण भरला गेला आहे का, आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का, बँक KYC पूर्ण आहे का तुमची सगळी. ओके, आणि सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे तुम्ही अपलोड केली आहेत का, ॲप्लिकेशन स्टेटस जो आहे तो वेळोवेळी तुम्ही तपासत आहेत का याचीसुद्धा खात्री करून घ्या. आणि जर या सर्व गोष्टी तुमच्या पूर्ण असतील तर शिष्यवृत्तीची प्रक्रिया जी आहे तुमची ती सुरळीत होण्यास नक्कीच मदत होईल. ओके, तर मित्रांनो, 26 जून 2026 पर्यंत उपलब्ध अधिकृत माहितीनुसार राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत नवीन GR, शिष्यवृत्ती रक्कम वाढ किंवा नवीन पात्रता नियम अजून तरी जाहीर झालेले नाही आहेत. ओके, मात्र महा-डी-बी-टीवर सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे, अर्जांची पडताळणीसुद्धा सुरू आहे. ओके, तर ही सर्व जी माहिती आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न मी आणखीनच करेन जर याविषयी काय अजून नवीन अपडेट आली तर. ओके, योजनेबाबत कोणतीही नवीन अधिकृत घोषणा असेल किंवा महत्त्वाची अपडेट आली असेल तर. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच शिष्यवृत्ती, सरकारी योजना, शिक्षणविषयक बातम्या आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.